माझं नाव नागेश पामणे. मी सध्या कक्षाधिकारी सामाजिक न्याय विभाग मंत्रालय येथे कार्यरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह शिरोळ सन 2006 ते 2010 या कालावधीतील विद्यार्थ्यांचा एक स्नेह मेळावा आम्ही आयोजित केला होता आणि या स्नेह मेळाव्यासाठी आमच्या बॅचचे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत आणि आमच्या पाठीमागच्या आठवणींना आम्ही उजाळा दिला आणि आम्ही ज्या वसतिगृहात राहत होतो ती भाड्याची बिल्डिंग होती. त्याच्यानंतर आजच्या डेटला वसतिगृहाची सुसज्ज इमारत आहे आणि खूप साऱ्या सुखसुविधा ज्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येतात त्या सर्व ज्या सुखसुविधा आताच्या विद्यार्थ्यांना इथं मिळत आहेत आणि भविष्यामध्ये देखील अजून आपल्या या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना तसेच वसतिगृहाच्या इतर योजना यांचा लाभ सर्व येणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी मी त्यांना ग्वाही करतो, विनंती करतो. आणि स्नेह मेळाव्यासाठी आम्हाला वसतिगृहाच्या माध्यमातून जो आमचा आदर सत्कार केला आणखीन एक छोटासा कार्यक्रम भरून आम्हाला पाठीमागच्या आमच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मदत केली. तसेच विद्यार्थ्या व आता जे सध्याचे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा जो आम्हाला आनंद मिळाला त्यासाठी वसतिगृह प्रशासन असेल याचसोबत मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की या विभागाचे राज्याचे प्रशासकीय प्रमुख डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, प्रधान सचिव या विभागाचे, यांनी देखील या स्नेह मेळाव्यासाठी आपला शुभेच्छा संदेश दिला होता व्हिडिओच्या माध्यमातून. त्या संदेशाने देखील आम्ही सर्व माजी विद्यार्थी आणि इतर सर्व सदस्य जे राहणारे विद्यार्थी आहेत त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळेल. त्यांचा शुभेच्छा संदेश आणि इतर सर्व या गोष्टी बाबासाहेबांचे विचार आणि वसतिगृहात आम्ही राहत असलेल्या सर्वच गोष्टींचा विचार करून पुढे भविष्यामध्ये आम्ही वाटचाल करू. आपण सर्व स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्व सहकारी एकत्र आलात. आपण 2006 ते 10 पर्यंत या वसतिगृहामध्ये राहिलात. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना या वसतिगृहांचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने होतो? जीवनामध्ये आपण या वसतिगृहामध्ये राहिल्यानंतर वसतिगृहाचं महत्व कशा पद्धतीने आपल्याला वाटतं? सर, आपण खूप छान प्रश्न उपस्थित केला आहे ते. मी जसं आता आम्ही ज्यावेळेस कार्यक्रम होत होता त्यावेळेस सांगताना सांगितलं की जर वसतिगृह नसतं तर आमचं अस्तित्वच नसतं, जेणेकरून आम्हाला शिक्षण घेता आलं नसतं. कारण त्यावेळचं शिक्षण आणि त्याच्यासाठी या घरापासून जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा इतर ठिकाणी जाऊन राहून तो अभ्यासक्रम पूर्ण करणं हे अशक्य होतं. त्याच्यामुळं वसतिगृहाशिवाय आमचे म्हणजे शिक्षण अशक्यच होतं. आमची त्याला पूर्णपणे जाणीव आता सध्या देखील जाणवते त्याची. त्याच्यामुळं वसतिगृहाचा जो हा राज्य शासनाचा उपक्रम आहे तो मी एक विद्यार्थी म्हणून या वसतिगृहाचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाचा या सामाजिक न्याय विभागाचा प्रचंड अभिमान आहे. आणि या वसतिगृहाच्या माध्यमातून मी तसंच माझे इतर सहकारी आज मोठमोठ्या पदावरती कार्यरत आहेत, शासनात असतील किंवा आपल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये बाहेरच्या उच्चपदस्थ सध्या कार्यरत आहेत. यांची प्रेरणा आता सध्याच्या वसतिगृहातल्या मुलांना मिळावी आणि इतर या परिसरातील असलेल्या आता होतकरू जे अपकमिंग मुलं आहेत, 10वीला येत आहेत, 8वी 9वी 10वीला आहेत किंवा पुढे अजून येणार आहेत, त्यांना देखील मिळावी हा एक हेतू याच्या पाठीमागे होता. आणि या निमित्तानं आम्हाला आनंद पण होतो या गोष्टीचा की हा जो मेसेज आहे तो या परिसरामध्ये सगळ्यांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जावा आणि सगळ्यांना त्याची जाणीव व्हावी. जसं की मी आता म्हणालो, सध्या मी समाज कल्याणच्या मंत्रालय स्तरावरील विभागामध्ये कक्षाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर मला या आपल्या या कार्यक्रमाच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आता या कोल्हापूर जिल्ह्यातील या परिसरातील लोकांशी संपर्क साधण्याचा एक या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संधी मिळते मला. त्या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की आपल्या राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या या जिल्ह्यातील 4 निवासी शाळा आहेत आणि त्या 4 निवासी शाळा पन्हाळा, आपल्या शिरोळ, राधानगरी अशा 4 ठिकाणी आपल्या शाळा आहेत किंवा इतर परिसरातील आपल्या शाळा आहेत. त्या शाळा आपल्या विभागाच्या माध्यमातून सर्व सोयीयुक्त अशा सुसज्ज शाळा आहेत, निवासी शाळा आहेत. आपल्याला विनामूल्य एकही रुपया खर्च न करता आपलं हायस्कूलचं शिक्षण असेल किंवा कॉलेज जीवनाचं शिक्षण असेल आपल्याला पूर्णपणे इथं करता येईल अशी संधी राज्य शासनाच्या आणि आपल्या विभागाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संधीचा सर्व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तसेच या शाळांचे मुख्याध्यापक आपण त्यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती घेऊन आपण इथे प्रवेश घेण्याबाबत जी काही प्रवेश प्रक्रिया असेल आपल्याला ते सर्व सांगण्यात येईल. आणि खरोखरच राज्य शासनाच्या हा एक स्तुत्य उपक्रम आहे, याचा लाभ या परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा असं मी आवाहन करतो, विनंती करतो. नवीन सुझुकी ई एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ
आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.